जय गजानन माऊली. तर चला तुम्हाला कर्नाटक फिरवते. तर हा व्ह्यू आहे आपल्या कर्नाटकला जातानीचा ट्रेनमधला व्ह्यू आहे. तर त्या ट्रेनमध्ये बसल्या बसल्या काय करायचं, तर रील फोटो ह्या सगळ्या गोष्टी येणारच, ते काही कुणाला चुकलेलं नाही. तर आम्ही रील बनवली पहिली झटपट पटापट या गाण्यावरती, आणि खूप एनर्जी अशी आलेली आहे. त्यानंतर आम्ही उतरलो मंगळूरू जंक्शनला. त्यानंतर तिथे उतरल्यानंतरसुद्धा आम्हाला खूप छान वाटलं, मोकळं वाटलं ट्रेनमधून उतरल्यानंतर, आणि तिथे पण फोटो काढले. तेवढ्यातच दादा आम्हाला घ्यायला आला. तर दादा माझा हा कर्नाटकला मंगळूरू इथे राहतो, त्याच्या घरी आम्ही आलेलो. सगळेजण भेटले आणि आम्ही त्याच्या घरी गेल्यानंतर फ्रेश होऊन छान संध्याकाळी लोकलची प्लेस काहीतरी बघावे म्हणून बाहेर पडलो. तर हे बघा, हे सुंदर असं गोल्डन टेम्पल आहे. तिथे सर्व देवतांचे मंदिर आहेत आतमध्ये. सगळ्या देवींचे आहेत. नवदुर्गा म्हणतो ना आपण, 9 दिवसांच्या 9 देवी, त्यांचे सगळे मंदिर आहेत. आणि हा सुंदर असा देखावा आहे साईडला. मंदिर बघा किती सुंदर आणि भव्य आहे, खूप सुंदर आहे. आणि इथे या साईडला हनुमंतांची मूर्ती आहे, खूप मोठी अशी, खूप सुंदर आहे. हा बघा देखावा. आम्हाला छान हे सगळं बघून दिवसभराचा आदल्या दिवशीचा थकवा फार निघून गेला. खूप छान वाटलं. आणि कुठेही गेलो, साध्या रस्त्याने फिरलो तरी फोटो तर काढायलाच पाहिजे बाबा, नाहीतर पाप लागत असते. तर हे बघा, आम्ही फोटो व्हिडिओ काढले सुंदर असे, खूप खूप फोटो काढले पहिल्याच दिवशी. आणि त्यानंतर मग आम्ही मज्जा केली. हे बघा, असं भव्य मंदिर आहे. आणि त्यानंतर आम्ही आमचे फोटो झाल्यानंतर मुलांचे फोटो काढले. इथे हा मंदिराचा रथ आहे, खूप सुंदर असा रथ होता तो, तिथे मुलांचे फोटो काढले. आणि एवढा ट्रिपचा खर्च केल्यानंतर नवऱ्यासोबत एक फोटो तर काढायलाच पाहिजे बाबा. त्यानंतर आम्ही गेलो, एक प्रचंड मोठा असा मॉल होता, तिथे गेलो. तिथे आधीच क्रिसमसचं सेलिब्रेशन होऊन गेलं होतं. खूप सुंदर अशी सजावट झालेली होती. मुलांना खूप आनंद झाला ते सगळं बघून. आणि इथे आम्ही फोटो व्हिडिओ सगळं काढलं. आणि असा हा मॉल आहे बघा, खूप सुंदर आहे. नवऱ्यासोबत काढला म्हटल्यावर दादासोबत काढावंच लागेल. हे 2 माझे भाऊ आहे, एक मावस भाऊ आणि एक माझा भाऊ. असे त्यांच्यासोबतसुद्धा फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि खूप मुलांनी मज्जा केली. त्यानंतर मग मुलांना भूक लागली होती, पोटातनं आवाज यायला लागला म्हणे. मग सगळ्यांनी छान आईस्क्रीम खाल्ली, आम्ही पण खाल्ली. आणि निघालो परतीच्या प्रवासाला. दादाच्या रूमवर जाऊन छान आता मस्त आराम करायचा. तर कसा वाटला हा पहिला भाग. भेटूया दुसऱ्या भागात.